Hello students, now we are starting unit number 6, deficit financing. Deficit financing. Deficit financing arises due to the deficit budget, and deficit budget arises due to more expenditure as compared to revenue received by the government. This situation create a deficit budget, and that's why the deficit financing situation arises. जेव्हा अर्थसंकल्पामध्ये तुटीचा अर्थसंकल्प सादर होतो, म्हणजेच सरकारला जे अपेक्षित उत्पन्न आणि अंदाजे होणारा जो अपेक्षित असणारा उत्पन्न हे अंदाजे होणाऱ्या खर्चापेक्षा कमी असते, तर त्यावेळेस खर्च जास्त होऊन एक डेफिसिट क्रिएट होतो. त्याला आपण डेफिसिट बजेट जे आहे तर ते म्हणतो, आणि ते डेफिसिट भरून काढण्यासाठी डेफिसिट फायनान्स जो आहे तर तो करावा लागत असतो. सो या चॅप्टर मध्ये आपण डेफिसिट फायनान्स ची नीड मीन्स ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, का गरज पडते, किंवा हे डेफिसिट बजेट सादर करण्यापाठी मग काय मुख्य उद्देश असतो, तर हे पाहणार आहे. देन डेफिसिट बजेट चे निर्माण होण्याचे कॉजेस कुठले कुठले आहेत, डेफिसिट बजेटचा इफेक्ट जो आहे तर तो काय काय होतो, हे सर्व आपण या युनिट नंबर 6 डेफिसिट फायनान्सिंग मध्ये जे आहे ते पाहणार आहे. सो आपण फर्स्ट जे आहे तर ते ऑब्जेक्टिव्ह अँड नीड ऑफ डेफिसिट फायनान्सिंग जे आहे ते पाहणार आहे. ऑब्जेक्टिव्ह अँड नीड ऑफ डेफिसिट फायनान्सिंग म्हणजे हा जो डेफिसिट फायनान्स जो केला जातो, म्हणजे थोडक्यात डेफिसिट बजेट जे सादर केलं जातं तर ते डेफिसिट बजेट आणि त्याच्यातून होणारा डेफिसिट फायनान्स हा का गरजेचा आहे, किंवा त्या डेफिसिट बजेट पाठीमागं, त्या डेफिसिट फायनान्स पाठीमागं कुठले उद्दिष्ट असतात, तर ते आपण या ठिकाणी डेफिसिट फायनान्सिंगच्या ऑब्जेक्टिव्ह आणि नीड्स मध्ये पाहणार आहोत. सो जे नीड्स असतात त्यालाच अनुसरून जे आहे तर ते ऑब्जेक्टिव्ह असतात. सो या ठिकाणी आपण ऑब्जेक्टिव्ह आणि नीड्स हे एकत्रितरित्या पाहणार आहोत. सो फर्स्ट, नीड and its ultimate objective of deficit financing is that full employment. So every economy wants to give full employment to all the factors of production, but developing countries like India have a lot of employment problem. So unemployment is very high in developing nations. So with the help of deficit financing, the developing economies trying to increase the level of employment. So for that they are making expenditure on development projects, making a more expenditure for infrastructural development, agricultural development, industrial development. So all these things helps to improve their development and generates a lot of employment opportunities, which further helps to brings full employment in the economy for all factors of production. So जर आपण विकसनशील देशांच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर आपल्याला असं दिसून येतं की विकसनशील देशांमध्ये जसं इंडिया आहे तिथं एम्प्लॉयमेंट हा एक खूप महत्वाचा प्रॉब्लेम जो आहे तर तो अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतो. आणि एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम जो आहे तर त्यामुळं जे लेबर रिसोर्स जो आहे तर त्याचा एक प्रकारे वेस्टेज होत असतो, आणि इंडियामध्ये याचं प्रमाण खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. सो मग ह्या एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंटच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी
डेफिसिट फायनान्सिंगचा उपयोग होत असतो. सो मग म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डेफिसिट फायनान्सची गरज आहे. सो डेफिसिट फायनान्सची का गरज आहे, तर डेफिसिट फायनान्स जर असेल म्हणजेच एक प्रकारे डेफिसिट बजेट जर असेल, डेफिसिट बजेट असेल म्हणजेच ज्या इकॉनॉमीमध्ये सप्लाय ऑफ मनी इन्क्रीज होत असेल, कारण डेफिसिट फायनान्सच्या माध्यमातून सप्लाय ऑफ मनी इकॉनॉमीमध्ये काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. कारण रेव्हेन्यूच्या माध्यमातून सरकार जे पैसे मिळवतं त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पैसा जे आहे सप्लाय करत असतं पब्लिक एक्सपेंडिचरच्या माध्यमातून. सो डेफिसिट जे असतं पब्लिक बजेट डेफिसिट जे आहे, ज्याच्यामुळे डेफिसिट फायनान्स क्रिएट होतो, तर त्याच्यामुळे जे आहे सप्लाय ऑफ मनी जो आहे इकॉनॉमीमध्ये वाढतो. सप्लाय ऑफ मनी इकॉनॉमीमध्ये वाढल्यानंतर ज्या अदर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आहेत, मग इन्व्हेस्टमेंट असेल, सेव्हिंग असेल, प्रोडक्शन असेल, तर या गोष्टी एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यावरतीचे आहे, तर एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी आपल्याला फायदेशीर ठरत असतात. डेफिसिट फायनान्सिंगच्या माध्यमातून गव्हर्नमेंट जे आहे, तर डेफिसिट फायनान्स जे आहे तर तो का निर्माण होतो, तर तो जास्त खर्च केल्यामुळे निर्माण होतो. तर मग सरकार जो आहे, जो जास्तीचा खर्च करायचा आहे, तर तो असं रोजगार निर्माण होणाऱ्या गोष्टींवरती करू शकेल, म्हणजे करून एम्प्लॉयमेंट जे आहे तर ते अचीव करू शकतो. सो असं हे ऑब्जेक्टिव्ह आणि नीड जे आहे तर डेफिसिट फायनान्सिंगच्या माध्यमातून फुल एम्प्लॉयमेंटच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळते. सो देन सेकंड ऑब्जेक्टिव्ह अँड नीड ऑफ डेफिसिट फायनान्सिंग इज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. So the main objective of deficit financing in underdeveloped countries like India is to promote economic development. The use of deficit financing, in fact, become essential for financing the development plan, especially in underdeveloped countries. So in India, we've seen from 1951 we using until the 2015. The 5-year economic planning. So this is the thing which financed by deficit financing. So economic development ही एक आपली गरज आहे, ती गरज आणि ते आपलं ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आहे, जे आपण डेफिसिट फायनान्सिंगच्या माध्यमातून कंप्लीट करत असतो. सो इकॉनॉमिक जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत तर त्यांना विकसित जर व्हायचं असेल तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जी आहे तर ती करावी लागेल. सो ती इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जी आहे तर ती डेफिसिट फायनान्सच्या माध्यमातून आपल्याला एक्सिलरेट करता येते. सो आपण जर पाहिलं तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू इंडियाने जे आहे अगदी स्वातंत्र्यानंतर इमिडिएट 1951 नंतर ज्या स्वातंत्र्य 1947 त्याच्यानंतर 3-4 इयर्स नंतर जे आहे आपण 5-year इकॉनॉमिक प्लॅनिंग जे आहे तर ते स्टार्ट केलं आणि त्याच्या माध्यमातून आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आर्थिक विकास साधण्यामध्ये यशस्वी सुद्धा ठरलेलो आहोत. सो मग ह्या डेव्हलपमेंट प्लॅन्ससाठी, ह्या डेव्हलपमेंट पॉलिसीसाठी फायनान्स जो आहे तर तो डेफिसिट फायनान्सिंग थ्रू जे आहे तर तो उपलब्ध होऊन आपण आपले जे काही नियोजन आहे, आर्थिक नियोजन जे आहे तर त्याचं यशस्वीपणे इम्प्लिमेंटेशन करून आर्थिक विकास जो आहे तर तो साधू शकलो आहे. जर आपण पाहिलं की 5-year इकॉनॉमिक प्लॅनिंग मध्ये 5-year इकॉनॉमिक प्लॅनिंग जे होतं त्याच्यामधल्या 5 योजना अशा होत्या की ज्याच्यामध्ये आपण जो एक्सपेक्टेड ग्रोथ टार्गेट ठेवला होता त्याच्यापेक्षा बेटर रिझल्ट्स आपण अचीव केलेले आहेत. सोबत ह्या 5-year इकॉनॉमिक प्लॅनिंगच्या बेटर इम्प्लिमेंटेशनमुळं
आपण 2008च्या रिसेशन नंतर संपूर्ण जगभरातील ज्या अर्थव्यवस्था डगमगल्या होत्या त्या काळातही आपण चांगल्या प्रकारे त्या आर्थिक संकटाचा सामना करू शकलेलो होतो. सो ही जे आहे तर हे आपल्याला डेफिसिट फायनान्सिंग मधून थ्रू द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अचीव्ह करता येणं शक्य असतं.